राजकारणात अनेक नेते येतात, काही सत्ता मिळवतात, काही इतिहास घडवतात, पण काही मोजकीच माणसं अशी असतात जी लोकांच्या मनात कायमची घर करून जातात. आज आपण अशाच एका व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्या आवाजात कणखरपणा होता, निर्णयांमध्ये धाडस होतं, पण मनात माणुसकीचा झरा अखंड वाहत होता. ते म्हणजे अजितदादा पवार. त्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र त्यांना आठवत आहे, पण त्यांची खरी ओळख केवळ राजकारणी म्हणून नव्हती. ती होती एका शिस्तप्रिय प्रशासकाची, कामावर प्रेम करणाऱ्या नेत्याची आणि माणसांना जपणाऱ्या व्यक्तीची. चला जाणून घेऊया अशा काही आठवणी ज्या अजितदादांच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख करून देतात. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. अजितदादा पवार यांच्यासोबत अनेक अधिकाऱ्यांनी जवळून काम केलं. त्यांच्याबद्दल बोलताना सर्वप्रथम आठवण येते ती म्हणजे वेळेचं काटेकोर पालन. त्यांच्या बैठकीला उशीर म्हणजे उशीरच, पण रागावणं, ओरडणं किंवा अधिकाराचा धाक दाखवणं हा त्यांचा स्वभाव नव्हता. ते फक्त एकदा घड्याळाकडे पाहायचे आणि मग उशिरा आलेल्या व्यक्तीकडे. चेहऱ्यावर हलकस स्मित, पण तो संदेश कोणत्याही शब्दांपेक्षा प्रभावी असायचा. निर्णय घेताना ते प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करायचे. वडाळ्यातील जीएसटी भवनाच्या नियोजनावेळी त्यांनी केवळ मोठ्या आराखड्यावर चर्चा केली नाही, तर दिव्यांगांसाठीच्या सुविधा, स्वच्छतागृहांचा आकार आणि सामान्य नागरिकांना होणारी सोय यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींवरही विशेष लक्ष दिलं. यातून एक गोष्ट स्पष्ट दिसते, अजितदादा फक्त इमारती उभारत नव्हते, तर लोकांच्या गरजा समजून घेणारं प्रशासन उभारत होते. महाराष्ट्राच्या सहकारी क्षेत्रातही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या आर्थिक अनियमिततेनंतर कठोर निर्णय घ्यावे लागले. सुरुवातीला त्या निर्णयामुळे नाराजी होती, पण काही वर्षांनी बँक पुन्हा सक्षम झाल्यावर अजितदादांनी त्याच निर्णयाचं सार्वजनिकपणे कौतुक केलं. ही गोष्ट त्यांच्या मोठेपणाची साक्ष देते, कारण प्रत्येक नेता आपल्या निर्णयावर ठाम राहतोच असं नाही, पण योग्य गोष्ट मान्य करण्याचं धैर्य फार कमी लोकांकडे असतं. माणूस काळाच्या पडद्याआड जातो, पण त्याच्याकडून मिळणारी प्रेरणा मात्र कायम जिवंत राहते. स्वर्गीय अजितदादांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. मात्र त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वात सुंदर पैलू एका छोट्याशा प्रसंगातून दिसून येतो. एक अधिकारी नियमितपणे त्यांच्या सकाळच्या बैठकीत येत असे. एकदा अजितदादांच्या लक्षात आलं की त्या अधिकाऱ्याला मंत्रालयाच्या कॅन्टीन मधला एक विशिष्ट पदार्थ आवडतो. त्यानंतर जेव्हा जेव्हा तो अधिकारी बैठकीला यायचा, तेव्हा अजितदादा हसत कर्मचाऱ्यांना तो पदार्थ वाढण्याचा इशारा करायचे. ही फक्त खाण्याची गोष्ट नव्हती, हा होता एका मोठ्या नेत्याचा छोटासा पण मनाला भिडणारा स्वभाव. लोकांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवणं, त्यांना आपलेपणाची जाणीव करून देणं, हेच त्यांच्या माणुसकीचं खरं रूप होतं. त्यांच्या भाषणात दम होता, निर्णयांमध्ये कठोरता होती, पण मनात संवेदनशीलता होती. म्हणूनच अनेकांना ते फक्त नेता नव्हे, तर कुटुंबातील मोठ्या माणसासारखे वाटायचे. महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री विक्रम संजय काकडे, आमदार, विधान परिषद महाराष्ट्र. जेव्हा अजितदादा या जगातून गेले, तेव्हा केवळ एका राजकारण्याचं निधन झालं नव्हतं. महाराष्ट्राने एक दिलदार माणूस गमावला होता. गावागावातून, शहराशहरातून लोकांनी हळहळ व्यक्त केली. अनेकांच्या मनात एकच भावना होती, अशा नेतृत्वाची आजही गरज आहे. अनेकांना वाटत राहिलं की त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवावं, कारण त्यांच्या अनुभवावर, निर्णय क्षमतेवर आणि कामाच्या शैलीवर लोकांना विश्वास होता. आजही त्यांच्या आठवणींमध्ये लोकांना त्यांचा कणखर आवाज, कामाचा वेग, शिस्तीची सवय आणि माणसांवरील प्रेम आठवतं. काही माणसं पदामुळे मोठी होत नाहीत, तर त्यांच्या स्वभावामुळे, त्यांच्या कृतीमुळे आणि लोकांच्या मनात निर्माण केलेल्या स्थानामुळे मोठी होतात. अजितदादा पवार हे त्यापैकीच एक नाव आहे. अजितदादा आज आपल्यात नसले तरी त्यांनी दिलेले धडे कायम जिवंत राहतील. वेळेची किंमत, कामातील प्रामाणिकपणा, कठोर निर्णय घेण्याचं धैर्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कितीही मोठं पद मिळालं तरी माणुसकी कधीही हरवू न देणं. तुमच्या आठवणीतले अजितदादा कसे होते? त्यांच्याबद्दल एखादी आठवण किंवा भावना असेल तर ती कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण आणि भावनिक कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.